अकोल्यामध्ये भरपूर पावसाअभावी कांदे झाल्यामुळे मी वाशिमला आलो. वाशिमला कांदे आणले आणि इथं मी 10 रुपये 8 रुपये कांदा पाऊन विकून राहिलो. तर जिल्हा बाजारामध्ये जर गेले तर 20 रुपये 25 रुपये विकतात आणि आमच्याजवळूनच का जाते बा 7 रुपये 8 रुपये 9 रुपये 10 रुपये कांदा. पर्याय काय म्हणजे जे आपले साठवणूक होती ते साठवणुकीला जागा नाही. पाऊस अभावी आल्यामुळे आपल्याला ते बाजारात आणावं लागले सर्व शेतकऱ्याले. माझ्यासारखे शेतकरी अनेक आहेत. शासनानं सरकारनं तर ते धोरण चुकीचं झालं हो. 7 रुपये 8 रुपये शेतीत आपल्याला कांदा पडून राहिला. सरकार म्हणते की बा आपण ते याचा स्टॉक करून राहिलो, हे करून राहिलो, ते करून राहिलो, पण काही होऊन नाही राहिलं. कमीत कमी 40 किलोमीटरहून मी मिरची आणलेली आहे. ठीक आहे. आता या मंडीला मी आणतो, नेहमी चालतो. आता या कास्तकारानं आपण कास्तकार आहोत. ठीक आहे. आता याच्यामध्ये याला खर्च किती आहे, याला मिरची दाखवा तुम्ही. मिरचीला खर्च 1-1.25 लाख रुपये येतो. टेम्परेचरनं आम्ही जिकून तिकून जपली. त्याच्यानंतर आम्ही वरून पाऊस झाला, मिरची खराब झाली, तरी भाव भेटत नाही. मग आम्हाला कास्तकाराला भाव मिळण्यासाठी सरकारला काय मान्यता करावं? शासनानं काहीतरी आमच्यासाठी करावे. आम्हाला खर्च एकरी 1.25 लाख 1.5 लाख रुपये खर्च आला. वाशिम जिल्ह्यात जो मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस झाला, त्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं तर नुकसान झालं, त्यासोबत भाजीपाला पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मी वाशिमच्या बाजारपेठेमध्ये, या बाजारामध्ये जो काही शेतकरी शेतमाल विक्रीस आणतात त्यांची इथं हराशी म्हणजे विक्री केल्या जाते. आणि हा जो शेतमाल आहे हा जे चिल्लर विक्री करणारे दुकानदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते आणि त्यानंतर तो ग्राहकापर्यंत हा शेतमाल जातो. मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडला त्यानं भाजीपाला पिकाचं नुकसान झालं. त्या नुकसानीमुळे भाजीपाल्याचं उत्पादन घटलं आणि त्याचे दरही वाढले. मात्र बाजारातील दर आणि ग्राहकांना मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत आहे. बाजारामध्ये जर समजा कोथिंबीर 10 रुपये जर एखादी जुडी मिळत असेल या ठोक बाजारात, तर तीच कोथिंबीर चिल्लर बाजारामध्ये 20 रुपयाला विकल्या जाते. शेतकऱ्यांकडून हा शेतमाल कमी भावात घेतला जातो, मात्र ग्राहकांना या शेतमालाची जास्त दराने विक्री होते. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहकांचं यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी शासनाने जो काही शेतमाल शेतकरी घेऊन येतात त्यासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध करावी, ज्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होईल आणि ग्राहकांनाही जो शेतमाल किंवा जो काही भाजीपाला खरेदी करायचा आहे तोही स्वस्तात मिळेल. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम.